चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण इंडियाच्या फिजिओग्राफिक झोनचे लेक्चर सिरीज बघतोय. आपण ह्या लेक्चर सिरीजमध्ये हिमालय, त्यानंतर नॉर्दर्न प्लेन्स, ग्रेट इंडियन डेझर्ट, डेक्कन प्लॅट्यू, वेस्टर्न घाट्स आणि ईस्टर्न घाट्स बघून झालेले आहे आपले. आता आपण पुढे जाऊयात कोस्टल प्लेन्समध्ये. ईस्टर्न कोस्टल प्लेन्स आणि वेस्टर्न कोस्टल असे दोन प्रकार आहेत. हे कशामुळे तयार झालं ते बघण्याआधी सांगतो. लार्जेस्ट कोस्टल लाईन आहे विथ इंडियन ओशन आपली इंडियन सब कॉन्टिनेंट, जे भारत, पाकिस्तान, बांगलादेश यांच्यामध्ये जर कोणाच्या कोस्टलाईन विथ इंडियन ओशन असेल तर ती म्हणजे भारताची. त्यामुळे काय झालं की याचे दोन डिव्हिजनसुद्धा पडले आपले, वेस्टर्न घाट्स, वेस्टर्न कोस्टल प्लेन आणि ईस्टर्न कोस्टल प्लेन. आता कोस्टल प्लेन म्हणजे काय तर वेस्टर्न घाट्स आणि अरेबियन सी. आता हे अरेबियन सी कुठे तर हा अरेबियन सी इथे आणि हा बे ऑफ बेंगाल इथे. सो वेस्टर्न घाट्स आणि अरेबियन सी मध्ये जो प्लेन एरिया आहे तो त्याला काय म्हणायचं तर वेस्टर्न कोस्टल प्लेन म्हणायचं. ते इथे खूप नॅरोली दिसणार तुम्हाला, खूप नॅरो आहे ते, खूप जास्त नॅरो. पण जर तुम्हाला बघायचंच असेल की कोस्टल प्लेन तर हे इथे ब्रॉडली दिसतील. इथे जो आहे इथं खूप जास्त ब्रॉड येते. ईस्टर्न कोस्ट आणि ईस्टर्न कोस्टला ईस्टर्न घाट्स आणि बे ऑफ बेंगालमध्ये जे प्लेन तयार आहेत त्या प्लेन्स, हे जे प्लेन्स आहेत हा पूर्ण एरिया हा ईस्टर्न कोस्टल प्लेन आहे. सो आता वेस्टर्न कोस्टल प्लेनच बघूयात आपण सध्या. हा वाला पूर्ण पार्ट हा इकडला पूर्ण पार्ट आपल्याला बघायचा आहे. सो तो नॅरो आहे ॲज कम्पेअर टू ईस्टर्न कोस्टल प्लेन. ईस्टर्न कोस्टल प्लेन हा थोडा जास्त एरिया आहे, ब्रॉड एरिया आहे ॲज कम्पेअर टू वेस्टर्न कोस्टल प्लेन. पूर्ण जर आपण त्याची फ्रॉम सुरतपासनं, इथून तुम्हाला दिसेल इथं सुरत आहे, हा सुरतपासनं जर आपण खाली केरळमध्ये केफ ऑफ कॉमरीनपर्यंत जर गेलो म्हणजे कन्याकुमारीपर्यंत, तर याची पूर्ण लेंथ येते 1500 किलोमीटर, ॲप्रॉक्सिमेटली 1500 किलोमीटर फ्रॉम सुरतच्या साऊथपासनं. ह्या इथे सुरत आहे, ह्या इथनं खाली केफ ऑफ कॉमरीनपर्यंत. तर अशा प्रकारे हा आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की कोणत्या कोणत्या राज्यातून वेस्टर्न घाट जातो, त्याच प्रकारे हा वेस्टर्न कोस्टल प्लेनसुद्धा त्याच राज्यातून जातो, म्हणजे गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि शेवटी तामिळनाडूचा काही थोडासा पार्ट. आता याचं फीचर बघा की हा जो प्लेन आहे हा सबमर्ज, इमर्ज आणि सबमर्ज असे दोन प्रकार असतात. सबमर्ज आणि इमर्ज. सबमर्ज कोस्ट म्हणजे काय तर तो इथे पाणी हा म्हणजे अरेबियन सीचं जे वॉटर आहे ते डायरेक्टली कोस्टपर्यंत आलेलं असतं. आणि इथे याचा दुसरा फरक असा असतो की इथं रिव्हर्स जे आहेत, ह्या रिव्हर्समुळे काय होतं तर याचे सेडिमेंट्स म्हणजे जे गाळ वाहून आलेलं आहे रिव्हर्सनी, गोदावरी असो, गंगा, ब्रह्मपुत्रा, कावेरी, सगळ्याच नद्यांनी इथे गाळ साचून आणल्यामुळं त्यांचा गाळ आणि त्यांचे त्यामुळे होणारे ते डेल्टाज हे काही अंतरामध्ये सीमध्ये आलेले असतात. त्याच्यामुळं हा कोस्ट इमर्ज होत असतो, म्हणजे नेहमी तो तयार होण्यासारखी प्रक्रियेमध्ये असतो. पण इथे रिव्हर्सची संख्या कमी आहे आणि मोठ्या रिव्हर्स नाही आहेत, त्यामुळे हा सबमर्ज कोस्ट आहे. ही फिजिकल जॉग्राफीची कन्सेप्ट आहे की
हा सबमर्ज म्हणजे की सागराचं पाणी डायरेक्टली कोस्टपर्यंत आलेलं असतं. पण इथे कोस्टच्या समोर कंटिनेंटल शेल्फ जे की कंटिनेंटचा पार्ट आहे, वॉटर ओशन प्लेटचा पार्ट नाही आहे, तो त्या कंटिनेंटल प्लेटचा पार्ट असतो, तो सीमध्ये काही अंतरामध्ये गेलेला असतो. सो तो इमर्ज झाल्यासारखा दिसतो, हा सबमर्ज असतो. सबमर्ज जो कोस्ट आहे तो खूप म्हणजे काही गोष्टीसाठी कामाचा असतो, ज्यामध्ये पोर्ट्स खूप चांगल्या प्रकारे तयार होतो. म्हणजे पोर्ट्ससाठी तो चांगला असतो, हार्बर्ससाठी जे व्यापारासाठी हार्बर्स आणि पोर्ट लागतात त्या दोन्ही गोष्टीसाठी हा जो कोस्ट आहे हा खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो. त्यामुळे इथे आपल्याला दिसतील की काही बंदर आहेत जे की पोर्ट्स आहेत. इथे महत्त्वाचे पोर्ट्स ह्याच साईडला आपल्याला दिसतील. 2 सेकंद. बंदर पोर्ट्स, इम्पॉर्टंट पोर्ट्स जे या पूर्ण याच्यावर आहेत ते. सो मुंबई सगळेच, मुंबई असो, सिल्वासा असो किंवा मार्मोगाव असो, मँगलोर असो, हे जे सर्व जे पोर्ट आहेत ना ते तुम्हाला कुठं ना कुठं तरी इम्पॉर्टंट पोर्ट्स भारतातले मेजर पोर्ट्स, त्याला काय म्हणतात मेजर पोर्ट्स. जॉग्राफीमध्ये डिव्हिजन कसं झालेलं असतं मेजर पोर्ट्स आणि मायनर पोर्ट्स. हे मेजर पोर्ट्स आपल्याला वेस्टर्न कोस्टल प्लेन्स म्हणजे कोस्टास मिळते. सो वाईडेस्ट कुठे हा कोस्टल प्लेन, तर हा मुंबई हाय जवळ, इथेच थोडा वाईड आहे. बाकीचा पूर्ण नॅरो स्ट्रीप वेस्टर्न कोस्टल प्लेनचे. इथे डेल्टा नाही आहेत, इश्च्युरीज आहेत. म्हणजे नद्यांनी छोट्या छोट्या इश्च्युरीज तयार केल्या आहेत. म्हणजे पाणी हे बॅक आलेलं आहे समुद्राचं, म्हणजे इकडनं जमीन. इथे आपण बघूयात इश्च्युरीज म्हणजे काय, तर पाणी असं मध्ये येणार समुद्राचं. ही पूर्णतः जमीन, ही आणि ही सुद्धा जमीन, मध्ये पाणी आलेलं आहे. आणि इकडे काय असं असतं तर रिव्हर गेलेली असते मध्ये आणि तिच्या ट्रिब्युटरीज म्हणजे काय इथं तयार होतात डेल्टा, हे अशा प्रकारे असतं. इथं पाणी मध्ये नसतं तर याचंच पाणी पूर्णतः इथं सेडिमेंट जातात. इथे पण समुद्रामध्ये आलेला असतो. सो त्यामुळं पुढे बघूयात आपण की पुढे एक कायाळ्स नावाची गोष्ट तयार होते. केरळामध्ये खूप फेमस आहे कायाळ्स, बॅकवॉटर्स, जे म्हणजे अतिशय फेमस आहे. की बॅकवॉटर्स टुरिझमसुद्धा केरळमध्ये चालतं. की बॅकवॉटरमुळे काय होतं की टुरिझमला तिथं प्रमोट केलं गेलं. बॅकवॉटरमध्ये की जमिनीच्या 2 जमिनीमध्ये पाणी आलेलं असतं, त्याला ते बॅकवॉटर्स म्हणतात. समुद्राचं पाणी असतं ते. सो इम्पॉर्टंट रिव्हर्स बघूयात आपण इथं वेस्टर्न कोस्टल प्लेन्सला आलेला. आपल्याला माहीत असलेली नर्मदा आणि तापी ह्या 2 नद्या ह्या वेस्टर्न कोस्टकडे वाहतात, मोठ्या नद्या. त्यानंतर छोट्या छोट्या माही, साबरमती, या 2 नद्या छोट्या आहेत. साबरमती गुजरातमधून, माही पण त्याच प्रकारे. सो ह्या छोट्या नद्या आहेत. आणि पोर्ट्स जर बघायचं झालं तर JNPT, जवाहरलाल नेहरू इंटरनॅशनल पोर्ट, नेवा शेवा आत्ताच बघितलं आपण. त्यानंतर मुंबई हाय असो, मँगलोर, कोची. सो हे सगळे पोर्ट. आता आपण याची नावं बघूयात की याचे वेगवेगळे डिव्हिजन आहे. वेस्टर्न घाटचं जसं डिव्हिजन आहे, त्याची नावं जसे वेगवेगळे आहेत तसेच याची पण नावं वेगवेगळी आहेत. त्यामध्ये आपण गुजरातच्या कच्छ आणि काठियावाड जो भागात त्याला गुजरात कोस्ट म्हटलं जातं. गुजरात कोस्ट ह्या साऊथ गुजरातमध्ये. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना माहीत असेल की कोकण कोस्ट, हा पूर्ण कोकण गोवामध्ये पण बऱ्यापैकी, आणि कर्नाटकचं काही पार्टमध्ये, नॉर्थ कर्नाटकमध्ये सुद्धा त्याला कोकणच म्हटलं जातं. त्यानंतर कन्नड कोस्ट तयार होतो, कन्नड कोस्ट स्टार्ट होतो, तो कर्नाटकमध्ये आहे. त्याला गोवानसुद्धा म्हणतात NCRTनुसार कन्नड कोस्टला. आणि त्यानंतर मालाबार जो फेमस, मालाबार कोस्ट हा सगळ्यात फेमस आहे, मालाबार कोस्ट. अशा प्रकारे याचे सुद्धा वेस्टर्न घाटसारखंच डिव्हिजन केलं गेलेलं आहे.
तो ते कायाळ जी बोललो मी की नेव्हिगेशन आणि टुरिझमसाठी खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात. तिथे एक न्यूजमध्ये कधी कधी असते की नेहरू ट्रॉफी म्हणून एक कॉम्पिटिशन असते, जी नेक बोट हे खूप मोठी अशी बोट असते, त्यांचं कॉम्पिटिशन असतं एका बॅकवॉटरमध्ये. त्याचं नाव आहे पुन्नामदा कायाळ. त्या कायाळमध्ये याची नेहरू ट्रॉफी अरेंज केल्या जाते, स्पर्धा असते, त्यामध्ये जिंकेल त्याला ही ट्रॉफी दिली जाते. बोट रेस असते, नेक बोट रेस, ही जी नेक सापासारखी दिसणारी बोट असते. सो अशा प्रकारे आपण इथं वेस्टर्न कोस्टल प्लेन बघितलेत. सो स्टे ट्यून विथ अस. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.